भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे जंक्शनला म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी केलेली आहे। मात्र त्यानंतर समाज माध्यम असेल किंवा राजकीय वर्तुळात असेल त्यांच्यावर मोठी टीकेची झोड उमटू लागलेली आहे। प्रत्येकजण आपापले मत याबद्दल व्यक्त करत आहे आणि त्यासोबतच मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका देखील करत आहे। याबाबत काही महिला आहेत, नेमकं त्या महिलांना या खासदाराबाबत काय वाटतं आहे आणि ते नाव का नाही द्यावं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। एकीकडे नामाचं समीकरण हे आपण पाहतो की सगळीकडे सुरू आहे, मात्र आता थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव जर पुणे स्थानकाला दिलं तर असं काय बदल होणार आहे? तुमचा काय विरोध आहे? विरोध नावाला नाही आहे तर त्या मानसिकतेला आहे। खरं तर ज्या भारतीय जनता पार्टीच्या अल्पमतीच्या असलेल्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला नाव बदलण्याबाबतचं पत्र केंद्र सरकारला दिलेलं आहे, त्याचा विरोध आम्ही यासाठी करतो की याच्यातून त्यांनी त्यांचा ब्राह्मण्यवादाचा कळवळा पुन्हा एकदा नव्यानं दाखवून दिलेला आहे। खरं तर या कुलकर्णींच्या मस्तानीला याच्यात डोकं घालण्याची काहीच गरज नव्हती, परंतु आता कुठला तरी विषय घेऊन आपण प्रसिद्धीच होतात येऊ म्हणून त्यांनी हा नामांतराचा नवीन विषय आज सगळ्यांसमोर ठेवलेला आहे। खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती आहे, तर हा नव्यानंच घाट यांनी का बरं घातलेला आहे? यांच्याकडे मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, त्यानंतर तारा राणी, अहिल्याबाई होळकर यांची नावं का बरं सुचली नाहीत की ही नावं आपण त्या टर्मिनलला देऊ शकतो? परंतु हे सगळं बाजूला ठेवून केवळ थोरले बाजीराव पेशवे ज्यांचा इतिहास कुठल्या पद्धतीचा आहे, कसा आहे, त्यांनी शनिवारवाड्यामध्ये कशा बायका नाचवलेल्या आहेत, काय काय घडलेलं आहे, हा इतिहास सगळ्या पुणेकरांना माहिती आहे। तरी देखील सुद्धा त्या नावाला त्यांनी आग्रह करावा म्हणजे त्यांनी त्यांच्या बुद्धीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे। मी या माध्यमातून त्यांना सांगते की तुम्ही तुमच्या खासदार फंडातून तुमच्या मतदारसंघामध्ये एक बगीचा बांधा आणि त्या बगीचाला खुशाल तुम्ही थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्या, हवं तर त्याची पाटी आम्ही तुम्हाला भेट देतो आणि त्याच्यात तुम्ही मस्तानीचा पुतळा सुद्धा उभा करा, आमची काही हरकत नाही। मात्र पुणे स्टेशनला त्या थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे आणि ही गोष्ट आम्ही पुण्यामध्ये सहन करणार नाही। तुम्ही एक पोस्ट देखील केलेली आहे या संदर्भात, काय ती पोस्ट दाखवू शकेल का, वाचून सांगू शकाल? हो, नक्कीच दाखवू शकते मी तुम्हाला। याच्यामध्ये मी त्यांच्यावरती याच गोष्टीबद्दल बोललेली आहे की तुम्ही मागे सुद्धा जेव्हा मंगेशकर हॉस्पिटलवरती सर्व संघटना जेव्हा एकजुटीने तिथे आंदोलन करत होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी त्यांचा ब्राह्मण्यवाद दाखवलेला होता। तेव्हा सुद्धा डॉक्टर घैसासांना वाचवण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांचं उदात्तीकरण केलं आणि त्याच्यानंतर ते त्या गुन्ह्यात सापडले ना। मग प्रत्येक वेळेस मेधा कुलकर्णी अशा पद्धतीचे वक्तव्य का बरं करतात? आणि खऱ्या अर्थानं हे बरोबर नाही त्यांचं जे काय वागणं आहे ते। ही या पद्धतीची अशी पोस्ट आहे आणि या पोस्टमधनं मी त्यांना पुन्हा एकदा सांगेन की तुम्ही तुमच्या राहत्या घराला सुद्धा बाजीराव पेशव्यांचं नाव द्या, त्याची सुद्धा पाटी आम्ही तुम्हाला आमच्याकडून भेट देतो। मात्र पुणे स्टेशनचं नाव बदलण्याच्या भानगडीत तुम्ही जर पडलात तर गाठ आमच्याशी आहे। पुणे स्टेशन ह्यांना नाव जर पुणे जंक्शनच असेल तर काय त्याच्याबद्दल तुमची हरकत असेल का, की नाव बदलून दिल्यानंतर तुमची हरकत असेल का? पुणे ह्या नावाला एक खूप मोठा इतिहास आहे आणि मेधा कुलकर्णींनी कोणाला विचारून हा प्रस्ताव केंद्रामध्ये प्रस्तावित केला, त्याच्यासाठी त्यांनी नागरिकांच्या सूचना हरकती मागवल्या का? आणि त्यांचा हा प्रस्ताव निंदनीय आहे। आम्ही सगळ्या महिला याचा कडाडून निषेध करतो आणि इतिहास बदलायचं कूट कारस्थान, हे दळभद्री कारस्थान ह्या पक्षाकडूनच का होत आहे? यांचे दिल्लीतले वरिष्ठ नेते सुद्धा अगदी सार्वजनिक शौचालयावरती सुद्धा स्वतःचा फोटो छापायला विसरत नाहीत। तर अशा पद्धतीने फक्त ह्याच पक्षाकडून इतिहास बदलायचं कुठं कारस्थान का बरं होत आहे, असा आमचा प्रश्न आहे या सरकारला। या प्रश्न नेमकं कोणाला विचारला जावा किंवा काय त्यांच्या वरिष्ठांनी आदेश द्यावे असं वाटतं? आता ज्या व्यक्तींनी म्हणजे मेधा कुलकर्णींनी जर तो प्रस्ताव मांडला आहे
तर आमचा प्रश्न त्यांनाच आहे की तुम्ही कुठं कारस्थानं का करत आहात सातत्याने, का फक्त निवडणुका आल्या म्हणून तुम्ही हे सगळे उद्योग आता चालू केलेले आहेत? निवडणूक आल्या त्यामुळे उद्योग चालू केलेले आहेत किंवा निवडणुका आल्या त्यामुळे हे सगळे वाद आपल्याला बाहेर येताना दिसत आहेत. काय याच्या मागची पार्श्वभूमी वाटते? आता जे काही भाजपचं राजकारण चाललेलं आहे की ह्या आधी अनेक नेत्यांवर आरोप करायचे भ्रष्टाचाराचे आणि नंतर बडगुजर सारख्या नेत्यांना सुद्धा यांनी पक्षात घ्यायचं, हा केवळ विषयांतर होण्यासाठी हे एक एक पिल्लू भाजप सोडत आहे असं मला वाटते. कारण अनेक विषय असे आहे की जनता त्याच्या संबंधी प्रश्न विचारेल, पण हे प्रश्न विचारूच नये म्हणून जनतेचं लक्ष दुसरीकडे भडकटण्यासाठी हा एक परत विषयांतर मेधाताईला मला असं वाटतं केंद्राकडनंच पाहिलेला असेल. आणि पुणे स्टेशन हे जे नाव आहे ते योग्य आहे. जर तुम्हाला नावच बदलायचं असेल तर ज्या आई जिजाऊंनी पुण्याचा इतिहास बदलला, आज पुणे हे पुणे नव्हतं तर एक पुनवडी होतं, त्याची मसानवट झाली होती. त्या मसानवटीमध्ये सोन्याचा नांगर छत्रपती शिवरायांना प्रेरणा देऊन आई जिजाऊंनी फिरवला. अनेक पळालेली लोक दहशतीमुळे परत तिथे राहायला आली आणि याच पुण्याची पुनवडीच्याच पुणे झालेला आहे. आणि या पुण्याला जर स्टेशनला नाव बदलायचं असेल तर आमचे बहुजनांचे नेते आजपर्यंत होऊन गेले. आई जिजाऊ असतील, आपल्या सावित्रीबाई फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, तारा राणी असतील, आमचे छत्रपती शिवाजी महाराज असेल, हे जे आमचे बहुजनाचे आराध्य दैवत आहे ह्यांचं द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशव्यांना 5 गाव पर्वती देऊन त्यांना देखरेखीसाठी पुणे दिलं होतं. आणि इतिहासामध्ये लाल महालचं पुण्याचा शनिवार वाडा कधी लाल महाल झाला आणि लाल महालचा शनिवार वाडा कसा झाला, म्हणजे मला तरी वाटतं का मालक हा छोट्या घरात राहून नोकराला मोठं घर देतं का? म्हणजे विषयांतर केलेला आहे. जो आत्ताचा लाल महाल दिसतो तो केवळ शनिवार वाडा आहे, जो का पेशव्यांना राहायला दिला असता. आणि आत्ताचा शनिवार वाडा आहे तो लाल महाल आहे. इतिहासातला तो एक महत्वाचा किंवा वादाचा विषय आहे, त्यावरती आपण न जाता आता थेट जो विषय आहे त्याबद्दल आता तुम्ही काय मागणी केलेली आहे पुढे, किंवा तुम्ही काय याबद्दल ॲक्शन घेणार? खरं तर कुलकर्णी ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत आणि ह्याच कुलकर्णींना आम्ही मस्तानीची उपमा यासाठी दिली की त्या पद्धतीनेच त्यांचा कारभार पुण्यामध्ये चालू आहे. प्रत्येक वेळी या न कारणानं वादातीत विषयांमध्ये त्या उडी मारतात आणि आत्तासुद्धा हा नव्यानं नामांतराचा वाद त्यांनी उकरून काढलेला आहे. आणि या निमित्तानं संपूर्ण राजकारण कुठेतरी वेगळ्या विषयाकडे जाईल अशा पद्धतीने त्यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र दिलेलं आहे. त्यासाठी सर्व पक्ष सर्व संघटनांनी कडाडून विरोध केलेला आहे की पुणे स्टेशनचं जर नामांतरण करायचं असेल तर शाहू फुले आंबेडकर यांच्यापैकी तुम्ही कुणाचंही नाव देऊ शकता, मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माँसाहेब जिजाऊंनी पुणे शहर वसवलं, त्यांचे जे सेवक आहेत त्या सेवकांचं नाव देण्याचा घाट जर तुम्ही पुण्यामध्ये घालणार असाल तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल. आणि त्यासाठी सर्व पक्ष सर्व संघटना या रस्त्यावर उतरतील आणि ही गोष्ट कदापि होऊ देणार नाही. खूप धन्यवाद. तर एकूणच महिला वर्गामध्ये देखील या मागणीबद्दल संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे जंक्शन म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे नाव न द्यावं यासाठी आता सगळे संघटना किंवा समाज माध्यम असेल, राजकीय वर्तुळातनं असेल, सगळीकडनं मेधा कुलकर्णी यांच्यावरती, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरती टीका होऊ लागलेली आहे. मात्र याबाबत सरकार काय निर्णय घेत आहे, याबद्दल काय विचार करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.